तो काय चालू आहे काय नाही आमच्यापर्यंत बातम्या पोहोचतात, सोशल मीडियामधनं पोहोचतात. पण या अभियानाअंतर्गत खऱ्या अर्थाने जेव्हा या गावात मी आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की 7ही 8ही घटकांमध्ये किती सुंदररित्या काम सुरू आहे. आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय असू देत, व्यायामशाळा असू देत, ही शाळा असू देत, डिजिटलायझेशन असू देत, आपल्या कार्यालयामधलं इतकं सुंदर वातावरण आहे. कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने सगळे दाखले मला बघायला मिळाले, साहेबांनी मला सांगितलं की कसं एकही व्यक्तीला किंवा एकही कर्मचाऱ्याला शोधाशोध करावी लागणार नाही, सगळे दाखले इतक्या सुंदर कम्प्युटराइज पद्धतीने तुम्हाला डिजिटलाइज पद्धतीने बघायला मिळतील. तर अशा या गावामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या सुखसोयीने पोहोचलेल्या आहेत. याचं कारणच आहे की तुम्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलंय. मला असं वाटतं ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा जो पायंडा असतो किंवा सगळ्यात मोठी जी ताकद असते, जी शक्ती असते, ती असते लोकसहभागातून येणारी. ती सगळे एकत्र येऊन जेव्हा काम करतात तेव्हाच एखाद्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती आणि विकास होतो. त्यामुळे असेच एकजुटीने एकत्र काम करत राहा. हा जो आपला वारसा आहे, संस्कृतीचा वारसा आहे, आपल्याला मिळालेली इतकी सुंदर संस्कृती आहे, परंपरा आहे वर्षानुवर्षाची, ती जपत विकास काम कसं करावं हे तुम्हा सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे. आणि खरंच खूप खूप मनापासून कौतुक. पण अजून 31 मार्च पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. आणखी जोशात उत्साहात काम चालू ठेवा आणि जिल्ह्यामध्ये